जनाब, आज हम यहाँ इस मुस्लिम मोर्चे में अपने सब काम धंधे को छोड़कर जमा हुए। मैं सबसे पहले आप सभी मुसलमानों का शुक्रिया अदा करता हूँ। तमाम कोलार और परवरा परिसर के सभी जितने भी हजरात और खवातीन, बच्चे, बूढ़े सब यहाँ जो भी मौजूद है, इन सबका और एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। ना समझोगे तो मिट जाओगे। ऐ मुसलमानों, तुम्हारी दास्तां तक नहीं रहेंगी दास्तानों में। तो हमारे बहुत सारे हिंदू भाई भी यहाँ पे मौजूद है, इसलिए मैं अपना प्रस्तावित मराठी में करना चाहूंगा। माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही येथे आमच्या धर्मावर जे संकट आलेले आहे त्याचा विरोध व निषेध करण्यासाठी येथे जमा झालेलो आहोत। मित्रांनो, शरीयत हा कुराणचा कायदा आहे व त्यावर मुस्लिम पर्सनल लॉ आधारित आहे। भारतीय संविधानाची धारा 25 मध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्मानुसार जीवन जगण्याचे अधिकार भारतीय घटनेने दिलेले आहे। त्यानुसार आम्हाला आमच्या धर्मानुसार जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे व आमच्या मुस्लिम लॉनुसार तलाक, निकाह, वसियत आदीमध्ये शरीयत कायद्यानुसार संपूर्ण सूट आहे। यामध्ये भारतीय संसद पण कोणताच बदल कधीही करू शकत नाही केंद्रातील भाजपा सरकारला याचा अधिकार आहे। इस्लाम धर्मात जेवढे अधिकार स्त्रियांना दिलेले आहे तेवढे अधिकार दुसऱ्या कोणत्याही धर्मात दिसत नाही। त्याला आम्ही शरीयत कायद्यानुसार सोडू। केंद्र सरकार व लॉ कमिशन ऑफ इंडिया यांनी याच्यात कोणताही हस्तक्षेप करू नये। तसेच इस्लामी शरीयतमध्ये कायद्यामध्ये काही कमी नाही आहे। केंद्र सरकारला जर खरंच मुस्लिम महिलांसाठी काही करायचे असेल तर त्यांना धार्मिक पक्ष सोडून शिक्षण आणि रोजगारच्या क्षेत्रामध्ये सरकारने उदारता दाखवावी, जेथे आम्ही फार मागासलेलो आहोत। मुस्लिम स्त्रियांचे नाव पुढे करून लॉ कमिशन ऑफ इंडियाने शरीयत कायद्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये। आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये समान नागरिक कायदा मंजूर नाही। मित्रांनो, आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये समान नागरिक कायदा मंजूर नाही। तसेच आम्ही आमच्या शरीयतच्या बचावासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या बाजूने कायम उभे राहू। मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही। याची दखल शासनाने घ्यावी। तसेच आज काही नेते व मंत्री आमच्या शरीयत कायद्याविरुद्ध बेताल विधाने व आक्षेप घेत आहे। त्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम बांधव आज येथे या सर्व प्रकरणाचा निषेध करतो। मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये कोणत्याही प्रकारचा दखल आम्हाला मंजूर नाही। समाज सुधार व लैंगिक न्यायाच्या नावाखाली समान नागरिक कायदा आमच्यावर थोपण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला तर याचे विपरीत परिणाम होतील। केंद्र सरकार पर्सनल लॉशी संबंधित मामल्यामध्ये मुस्लिमांवर दुसऱ्या समुदायाचा अनुसरण करण्याचा दबाव टाकू शकत नाही। केंद्र सरकार आमच्या धर्मात उघड ढवळाढवळ करीत आहे। अशी ढवळाढवळ आम्हाला चालणार नाही। आमचा धर्म आमचा आहे
त्यामध्ये कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही. मुस्लिम पर्सनलला हा आमच्या धार्मिक ग्रंथ कुराण व हदीस पासून बनलेला आहे. त्यामुळे त्याच्यात कोणताही बदल होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. केंद्र सरकारला आमची विनंती आहे की आमचा दुश्मन राष्ट्र पाकिस्तान रोज सीमेवर आमच्या सैनिकांना गोळ्या घालीत आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. नाहीतर आम्ही असे आवाहन करतो की सैन्यामध्ये भारतीय सैन्यामध्ये 30% मुस्लिमांची भरती करावी व त्यांना पाकिस्तानवर हल्ला करण्याचा आदेश द्यावा. मी सरकारला सांगू इच्छितो की 2च दिवसात आम्ही इस्लामाबादच्या पार्लिमेंटवर तिरंगा फडकावू व पाकिस्तानचा जगाच्या नकाशावरून नामोनिशाण मिटून टाकू. परंतु आज आम्हाला संशयाच्या नजरेतून आमचेच काही बांधव पाहत असतात. जो मोदी सरकार व आरएसएसला समर्थन न करील तो जो मोदी सरकार व आरएसएसला जो समर्थन करील तो देशभक्त व कोणी त्याचा विरोध केला तर तो देशद्रोही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला देशभक्तीसाठी भाजप व आरएसएसच्या प्रमाणपत्राची गरज नाही. कारण की ज्यावेळी 1947 मध्ये आमचा देश परतंत्र्यातून स्वतंत्र झाला त्यावेळेस देशाची फाळणी झाली. त्यावेळेस आम्हाला चॉईस देण्यात आली की तुम्हाला पाकिस्तानात जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण आमचा देश सोडून कुठेही जायचे नाही. आम्ही भारतीय आहोत. आम्ही हे देश जन्मलो व हे देश मरणार आहोत. त्यामुळे आम्ही त्याच वेळेस देशप्रेमाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. आम्ही खरे भारतीय आहोत. त्यामुळे ते चिंता देशद्रोही म्हणून संबोधले जाऊ नये अशी आमच्या हिंदू बांधवांना विनंती आहे. ज्या काही परकीय संघटना इस्लामचं नाव घेऊन आमच्या देशामध्ये दहशतवादी हल्ले करतात अशा दहशतवादी संघटना ते लष्कर-ए तोयबा असतील, लष्कर-ए जहांगीर असतील व इतर दहशतवादी संघटना आज आम्ही त्यांचा निषेध करतो. तसेच ज्या वेळेस देशाला आमची गरज पडेल त्या वेळेस आम्ही देशासाठी सदैव तत्पर राहू याची ग्वाही देतो. तो माझं थोडं लांबलेलं भाषण तुम्ही ऐकलंय. थोडा एक मुद्दा राहिला. मी आज आपल्याला सांगू इच्छितो की जगातल्या काही राष्ट्रांनी कुराणच्या विरुद्ध आवाज उठवला की कुराण हा दहशतगर्दीचं शिक्षण देतो. मदरशामधून दहशतगर्द तयार केले जातात. आज येथे माझे काही हिंदू बांधव व पत्रकार पण उपस्थित आहे. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी पण लक्ष देऊन मी काय म्हणतो हे ऐकावे आणि त्यांना पण असे आवाहन करतो की त्यांनी कुराण जरूर वाचावे. ज्यापर्यंत आपण याचे वाचन करणार नाही तोपर्यंत कुराण काय शिक्षण देतो हे तुम्हाला समजणार नाही. प्रत्येक भाषेत कुराणच्या वृत्त्या उपस्थित आहे. कुराणमध्ये काय लिहिलेलं आहे हे कुराण वाचून पहा. माणुसकीचा शांतीच्या मार्गाने चालण्याचा संदेश आहे. हा कुराणच्या प्रत्येक पानावर प्रेमाचा संदेश आहे. कुराणने उंच नीचचे भांडण मिटवले आहे. कुराणने माणसे नाही माणुसकी शिकवली आहे. कुराणचा एक एक शब्द हा गुलाबाच्या पंखड्या आहे. माणसाचा नाही हा ईश्वरीय ग्रंथ आहे. समजेल जो पण याला तो आपले दुःख विसरून जाईल. कुराण वाचून पहा. तुम्ही पण अन्याय करणं सोडून देताल. कुराण संदेश आहे. मजलुमांना गळा भेट करण्याचा संदेश आहे. कुराणच्या संदेशामध्ये कोणी लहान नाही, कोणी कोणापेक्षा मोठा नाही. कुराणने तर ज्योत विश्वासाची पेटवली आहे. कुराणने ज्या देशात राहतो त्या देशाशी इमानाने राहण्याचे शिकवले आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जेवढे मुस्लिमांनी लढा दिला ते सर्व मदरशाच्या मधून शिक्षण घेऊन आलेले सर्व स्वतंत्र सेनानी होते. तरी मित्रांनो, आज आपण इथे सर्वजण या लॉ कमिशन व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथे जमलो व आम्ही आता याच्यानंतर
तुमचा जास्त वेळ घेणार नाही, 1-2 वक्ते भाषण करतील. त्याचे तहसीलदार हे ते आलेले आहे, त्यांच्याकडे आम्ही आमचा हा निवेदन देऊ व त्यांना पण विनंती आमची का शासनाला आमच्या भावना त्यांनी कळवल्यात. तसेच आमचे सर्व पत्रकार इथे उपस्थित राहिले व काल पण त्यांनी या मोर्चाची परिस्थिती पेपरमध्ये दिली, त्याबद्दल मी त्यांचे पण येथे सर्व पत्रकारांचे पण इथं आम्ही शुक्रिया करतो, त्यांचे आभार मानतो व त्यांना परत एकदा विनंती की या ज्या आमच्या भावना आहे मुस्लिम समाजाच्या ते पण सर्व लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, कारण की तुम्ही पण लोकशाहीचे एक आधारस्तंभ आहात. आम्हाला तुमची फार गरज आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही खरंच भारतीय आहोत, आमच्यावर संशय घेऊ नका. आम्ही जरी मुस्लिम असलो तरी या देशासाठी प्रत्येक वेळेस इमानानेच वागलो आहोत. आम्ही जेवढ्या बी या परकीय शक्ती आणि देशातच काही असे संघटना मुस्लिम संघटनेच्या नावावर दहशतगर्दी करतात, बॉम्बस्फोट घडवतात, त्यांचा आपण सर्वांचा निषेध करतो. मित्रांनो, आपण सर्वजण इथे आलात. तसेच आमचे लोणीचे पीएसआय साहेब गलांडे साहेब यांनी पण मोर्चामध्ये जो बंदोबस्त दिला त्यांचे पण आम्ही आभार मानतो. व आता तहसीलदार साहेब येणार आहे, तरी मित्रांनो घाई गडबड काही करू नका. हा आमचा शर्यतचा म्हणजे आमच्या कुराणचा प्रश्न आहे, त्यामुळे कुठलीही गडबड करू नका व